जिल्ह्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करणार, गोवंशीय जनावरांची कत्तल पूर्णपणे थांबवणार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा कठोर कारवाईचा इशारा। जिल्ह्यातील बेकायदा कत्तलखाने उद्ध्वस्त करणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले। दरम्यान जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांकडे पोलीस दलाचे पूर्णपणे लक्ष असून त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशाराही घारगे यांनी दिलाय। शहरासह जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून येथून परराज्यात गोमांस पाठविले जात आहे। गत अनेक वर्षांपासून गोमांस विक्रांचा धंदा राजरोसपणे सुरू आहे। मात्र नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गोमांस विक्री, जनावरांची कत्तल करणाऱ्यांचा 7/12 गोळा केला जाणार असून त्यांच्यावर पुढे ठोस कारवाई होणार आहे। त्यामुळे शहरातील झेंडी गेट येथे बहुतांशी घराघरात असलेल्या कत्तलखाने कायमचे बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कत्तलखाने चालविणाऱ्यांच्या विरोधात तडीपारीची कारवाई झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। गत 2 दिवसांपासून झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर सन्नाटा पसरलाय। मात्र काही जणांकडून चोरून लपून छपून गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांच्या मांसाची विक्री सुरू आहे। मात्र त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलखाने सुरू आहेत। ते देखील पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या इशाऱ्यामुळे टेन्शनमध्ये आले आहेत। काही ठिकाणी फक्त कारवाईचा फार्स केला जातो, आता कत्तलखान्यांच्या मुळावरच घाव घातला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।